प्रेज द लॉर्ड. बट अगेन आपण नाही का एलियाबद्दल आपण पाहूया की कशा प्रकारे तो प्रार्थना करत होता. का? कारण त्याचं एक प्रार्थनेची जीवनशैली होती, त्याची एक प्रार्थनेची पद्धत होती. त्याने स्वतःला अशा ठिकाणी देवाच्या वचनावर तयार केलं होतं की जिथे ज्या वेळेस परमेश्वर त्याला काही सांगायचं, सपोज परमेश्वर एलियाला म्हणतोय की जा अहाबला जाऊन सांग, आता नाही का पृथ्वीवर 3 वर्ष नाही का पाऊस पडणार नाही ह्या जमिनीमध्ये, तर तो जाऊन सांगायचा. आणि वचन काय सांगतं माहिती? एलियाने भविष्यवाणी केली, एलियाचा शब्द. सो तो इतका परमेश्वरासोबत चालायचा की देवाचा शब्द हा एलियाचा शब्द होऊन जायचा आणि लोक एलियाचा शब्द, एलियाने केलेली भविष्यवाणी, एलिया असं बोलला आणि तसं झालं. जसं मोशेच्या वेळेस होतं, नियमशास्त्र परमेश्वराने दिलं, परमेश्वराने मोशेद्वारे मोशेला सांगितलं असं असं कर, हे करायचे, नियमशास्त्र दिलं. परंतु जेव्हा पण नियमशास्त्राचा उल्लेख केला जायचा तर नियमशास्त्र असं नाही, मोशेने दिलेले नियमशास्त्र, मोशेने लावून दिलेला नियम, मोशे जसं काय मोशेने स्वतः ते केलंय, ही इनिशिएटेड एव्हरीथिंग, तो परमेश्वर झालाय. प्रेज द लॉर्ड. सो समटाइम्स काही लोक असे आहेत ना की देवासोबत इतके समरूप होतात की तुम्ही परमेश्वर आणि त्यांना, देवाचा आवाज आणि त्यांचा आवाज हा वेगळा करूच शकत नाही, ते इतकं समान होऊन जातं. बायबल सांगताना की प्रेषित पौल काय म्हणतो की तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्या संबंधाने काय होत आहे? प्रसूती वेदना होत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण सगळे जण, सी व्हॉट एव्हर यू कॅरी, तुम्ही ज्या काही गोष्टी घेता, लक्षात ठेवा की एक अशा प्रकारचं नाही का ज्याला लेबर पेन किंवा प्रसूती वेदना म्हणतो, किंवा अशा प्रकारचे नाही का एक फेज येते ज्यावेळेस खूप तुम्हाला वाटतं की मला आता होत नाहीये, मला कठीण जातंय, किंवा हे खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही खूप चांगले धावताय, तुम्ही खूप चांगली तुमची आत्मिक जीवनशैली जपताय, तुम्ही परमेश्वरामध्ये वाढताय. पण एक वेळ येते की जे तुम्ही कन्सीव्ह केले, जी गर्भधारणा केली आहे, त्याला जन्म दिला पाहिजे. आणि जन्म देताना असं होतं ना की लाईक तुमच्यामधून नाही का कुठून तरी वाट बाहेर निघून नाही का ते फळ बाहेर येत आहे. प्रेज द लॉर्ड. सो एक प्रकारचं नाही का ती प्रोसेस आहे. सो व्हॉट एव्हर यू आर कॅरिंग, त्या गोष्टीला जन्म द्यायचा. आणि ती वेळ अशी असते ना की असह्य झाल्यासारखं वाटतं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट पेन, आय एम टॉकिंग अबाउट द प्रोसेस, बिकॉज आय एम द पर्सन हु बिलीव्स की पेन, वेदना ह्या सगळ्या गोष्टी नाही का पाप केल्यावर आल्या, आणि येशूने पाप काढून टाकला आहे. त्यामुळे आता आपण पाप किंवा पापाचा जो परिणाम आहे, पेन, वेदना, त्याच्या अधीन आपण नाहीये. बट देर इज अ प्रोसेस. ओके, एक पद्धत, एक प्रक्रिया आहे. आणि प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस त्या प्रक्रियेतून जाते ना, ती वेळ असते कोणत्या तरी नवीन गोष्टींना जन्म देण्याची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण एलियाबद्दल पाहत होतो. येस, आपण आपलं बायबल उघडूया. पहिले राजे याचा फर्स्ट किंग्स आणि याचा 18वा अध्याय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये एलिया हा जो होता ना, ही वॉज अ मॅन ऑफ वर्ड ऑफ गॉड, ही वॉज अ मॅन ऑफ प्रेयर, ही वॉज अ मॅन ऑफ लाईक पर्सिस्टंट प्रेयर. तो अशा प्रकारचा व्यक्ती होता की तो चिकाटीने प्रार्थना करायचा, तो सतत प्रार्थना करायचा, तो देवाच्या सानिध्यात वेळ घालवायचा, तो मनन करायचा परमेश्वरावर, तो देवाचं वचन घेऊन जाणून त्यानुसार प्रार्थना करायचा. सो अशा प्रकारचा हा व्यक्ती होता. वाय आय एम टीचिंग यू अबाउट एलायजा? बिकॉज आफ्टर एलायजा आय वॉन्ट टू टीच यू अबाउट द प्रेयर पॅटर्न ऑफ अलिशा, की तो कशा प्रकारे देवाच्या सानिध्यात वेळ घालवायचा. इट्स नॉट दॅट सिम्पल. सी की एलिया परमेश्वराने निवडलेला होता, अँड ही यूज टू रन द स्कूल ऑफ प्रोफेट्स. तो अनेक लोकांना संदेष्टांचे तो स्कूल चालवायचा, त्यांना शिकवायचा, आणि देवाचा आत्मा त्याच्यावर आला आणि मग देव त्याच्याद्वारे बोलला. आणि हे इतकं सहज नव्हतं. जरी एखादी भविष्यवाणी झाली, जरी परमेश्वर काही करायचे बोलाय, तर तुमच्यामध्ये तेवढी इंटिग्रिटी पाहिजे, तुम्ही तेवढं वचनामध्ये नाही का सामावलेले, मुळावलेले, तेवढे खोल गेलेले पाहिजे की जिकडे देवाचा शब्द, परिस्थिती कशी असू दे, तुम्ही तो घेऊन चालताय. सो व्हॉट यू बिकम, यू आर द कॅरियर ऑफ द वर्ड ऑफ गॉड. देवाचा शब्द घेऊन चालणारे तुम्ही बनता. तुम्हाला माहितीये प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणण्यात आले? इटर्नल वर्ड, द वर्ड ऑफ गॉड, शब्द, देवाचा शब्द. प्रकटीकरणचं पुस्तक वाचा. सो प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? जो देवाचा शब्द आहे, त्या शब्दाने देह धारण केले, रक्तमासाच्या शरीरात आला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. सो प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? देवाचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हा एलिया जो होता ना, हा परमेश्वर जे बोलायचा तो शब्द घेऊन त्यानुसार चालायचा. व्हेनेवर यू रिसीव्ह द वर्ड ऑफ गॉड, त्यानुसार ज्यावेळेस तुम्ही कृती करता, तुम्ही देवाचा शब्द घेऊन चालता. इट मीन्स यू कॅरी जीसस, यू टेक जीसस. ओके, तुम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करून चालता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला देवाचं अभिवचन माहित असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. तुम्हाला माहितीये एलियाला देवाची वचनं खूप चांगल्या प्रकारे माहित होती का? मी आज ना एलियाची प्रेयर पॅटर्न तुम्हाला कर्मेल डोंगरावर जे होतं, ज्यावेळेस नाही का पाऊस येत नाही 3-3.5 वर्ष आकाश बंद झालं आहे आणि आता 3.5 वर्षानंतर कर्मेल डोंगरावर एलिया गेला आहे आणि तिकडे तो जाऊन अहाबला म्हणतो की लवकरात लवकर तू काय कर, खाणं पिणं तुझं संपवून घे आणि उतरून रथ घेऊन निघून जा, कारण इतक्या जोरात पाऊस येणार आहे ना की नंतर हा पाऊस अशा प्रकारे गाठेल की तुला तुझ्या डेस्टिनेशन वर जाता येणार नाही. विचार करा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही 17वा अध्याय पाहिला, बायबल सांगतं एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी राहत होता, जे आपण काल पाहिलं, आणि तिकडे खूप लोक उपरी राहत होते, त्यांच्यापैकी हा एलिया एक होता. प्रेज द लॉर्ड. आणि असं होतं की एलियाकडे परमेश्वराचा शब्द येतो. त्यावेळेस इस्रायलचा राजा कोण आहे? आहाब आहे, जो परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करतोय. त्याने नाही का इजबेल नावाच्या एका स्त्रीशी विवाह केला आहे, जी सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करते. जिने हा बाल देवतांची पूजा करतोय. इजबेल जी आहे ती अशेरा मूर्ती वगैरे यांची पूजा करते, यांची ती भक्त आहे. यांच्यासाठी तिने स्वतःचं जीवन अर्पण केलंय. बरं, हे जे आहे ज्याच्यावर हे विश्वास ठेवून हे पती पत्नी चालायचे किंवा ज्याला फॉलो करायचे, त्या गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये खूप चुकीच्या गोष्टी केल्या जातात. लिटरली त्यांच्यामध्ये मुलांचं अर्पण केलं जायचं, रक्ताचं अर्पण केलं जायचं, अनेक चुकी ज्याला आपण करणी, जादूटोना, विचक्राफ्ट, ब्लॅक मॅजिक, अकल्टिक थिंग, जो के कल्ट, टोना हे म्हणतो ना, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये मुळावलेली स्त्री आहे आता इस्रायलाची इस्रायलचा जो राजा आहे त्याची पत्नी झाली आहे. प्रेज द लॉर्ड. सो जो अहाब आहे त्या अहाबची पत्नी झाली आहे आणि तिने सगळीकडे काय केले, जे गोष्टी ती फॉलो करत होती त्या गोष्टींची उच्चस्थानं बनवली आहेत. त्यासाठी तिने नाही का बलिदान करण्यासाठी वेगवेगळ्या अंधकाराच्या वेद्या स्थापन केल्या आहेत आणि परमेश्वराचं नाव घेऊन चालणारे इस्रायलचा जो परमेश्वर आहे, यहोवा परमेश्वराचं नाव घेऊन चालणारे जितके लोक होते त्या सगळ्यांचा ती वध करू लागले. त्या सगळ्यांना ती काय करते? मारून टाकते. त्या सगळ्यांच्या विरोधात ती वागते, देवाच्या संदेश त्यांच्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यावेळेस परमेश्वराचा शब्द एलियाकडे येतो. एलिया जाऊन अहाबला सांगतो की हे जे काही चालू आहे त्यामुळे काय होते, पृथ्वीवर आजपासून 3 वर्ष दहीवर दवबिंदू किंवा पाऊस पडणार नाही. आणि त्याच्यानंतर पटकन परमेश्वराचं वचन एलियाला येतं की उठ, इकडून निघून जा, करीत ओहळा नजीक जा, कारण पाऊस वगैरे पडणार नाही. त्या ओहळाचं पाणी पिशील, तुझी तहान भागेल आणि कावळे तुला अन्न पुरवतील. काही महिन्यानंतर तो ओहळ जो आहे तो सुद्धा सुकून जातो, पाणी नाहीये. परमेश्वर म्हणतो उठ, सारफत येथील विधवेकडे जा, तिला मी आज्ञा केली आहे, ती तुझ्या खाण्यापिण्याची सोय करेल. प्रेज द लॉर्ड. ही विधवा, तिच्याकडे फक्त एक मुठभर पीठ आणि थोडंसं तेल आहे. तिला स्वतःचं एक लेकरू आहे आणि ती म्हणते आता ह्या दुष्काळामध्ये काय करणार, अजून तर काय नाही, शेवटचं जे काही अन्न आहे ते खाऊन आता मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, मृत्यूची वाट पाहावी लागेल. त्या घरात एलिया जातोय. एलियाद्वारे परमेश्वर त्या घरामध्ये नाही का तेल आणि पीठ हे भरपूर वाढवतोय. त्या परिवाराची खाण्यापिण्याची सोय होते. त्या दुष्काळामध्ये सुद्धा ह्यांच्या घरातले डबे रिकामे होत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि त्या घरामध्ये एलिया जर एक प्रार्थना करणारा, देवाच्या वचनानुसार चालणारा जर संदेशचा नसता, जर देवाच्या सानिध्यात तो रात्रंदिवस वेळ घालवणारा व्यक्ती नसता, तर जस्ट इमॅजिन, विचार करा, एक विधवा आहे. बायबल सांगतं पहिले राजे 17:12 यामध्ये देवाचं वचन काय सांगतं, ती म्हणाली तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्या जवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडंसं तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करत आहे. मी घरी जाऊन माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मरू. याचा अर्थ तिला एक लहान मुलगा आहे. ती काड्या गोळा करते का, की थोडस आग लावेल, थोडस एखादी भाकरी, एखादं नाही का जे काही बनेल ते खाईल, आणि नंतर तर खाण्यापिण्याला काहीच नाहीये त्यांच्याकडे, ना शेती करू शकत, पाणी नाहीये, सगळीकडून हाल हाल आहेत. याचा अर्थ ती विधवा आहे, तिला एक मुलगा आहे आणि अशा स्त्रीच्या घरी परमेश्वर एलियाची सोय करतोय. एलिया तिथे अनेक दिवस राहतो. प्रेज द लॉर्ड. एका घराचा एक तरुण विधवा आहे आणि त्या घरामध्ये नाही का एलिया सारखा एक व्यक्ती, एलिया तरुण आहे. प्रेज द लॉर्ड. तो तिथे राहतोय. तर विचार करा, जर तो एक प्रार्थना करणारा व्यक्ती नसता, कोणीच तिथे नाहीये,
अशा ठिकाणी ते राहतायत. तिकडे सगळीकडे दुष्काळ आहे. त्या घरामध्ये पहा बायबल काय सांगतं. जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला कळेल. 1 राजे याचा 17वा अध्याय 18 आणि 19 वचन पहा. तेव्हा ती एलियास म्हणाली, अहो देवाचे माणूस, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकाचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहात का? तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर त्याला निजविले. याचा अर्थ एकाच ठिकाणी हे राहत होते. प्रेज द लॉर्ड. परंतु कधीही त्या स्त्रीकडे पाहून एलियाचं मन भटकलं नाही किंवा त्याने त्याची मर्यादा क्रॉस केली नाही. तुम्हाला माहितीये, अशा परिस्थितीमध्ये, अशा वातावरणामध्ये काही गोष्टी, काही चुका घडणं हे साहजिक असतं. एलिया हा रात्रंदिवस परमेश्वराच्या सानिध्यात बसायचा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने मोशेला काही आज्ञा दिल्या होत्या, काही नियम दिले होते की वेदीवरची अग्नी ना विझली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. 2 वेळ बलिदान केलं पाहिजे वेदीवर, रोज, नित्य. कसलं बलिदान माहिती? कोकराचं. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे नाही का इकडे एलियाचं नाही का ज्यावेळेस तो वेदी देवाची रिपेअर करतो, बायबल सांगतं की संध्याकाळच्या यज्ञ समयी. तो शब्द तिकडे का वापरला आहे? प्रेज द लॉर्ड. मी तुमच्यासाठी ते वचन दाखवते. अनुवाद याचा 11वा अध्याय काढा. अनुवाद 11, 13 ते 17 वचन कोणीतरी वाचा प्लीज. अनुवाद 11, 13 ते 17. तिकडे देवाचं वचन सांगतं की मी ज्या आज्ञा देत आहे त्या तुम्ही ऐका, माझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रेम कराल आणि माझी सेवा करत राहाल तर तुमच्या देशावर मी काय करेल? आगोटीचा आणि वळवाचा, सुरुवातीचा आणि शेवटचा पाऊस योग्य समय पाठवीन. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षरस आणि तेल यांचा साठा करता येईल. तुमच्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत मिळेल, त्यांना पोटभर खायला मिळेल. तुम्ही सावध राहा, नाही तर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल. तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पाऊस पडणार नाही, भूमी आपला उपज देणार नाही आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हाला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल. इकडे पावसाबद्दल काहीतरी परमेश्वराने सांगितलंय. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी आपलं बायबल उघडा. नंबर्स 28 वर्स 3 and 4. गणना याचा 28वा अध्याय 3 आणि 4 वचन वाचा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हेच वचन, हे सेम वचन तुम्हाला निर्गम याचा 29वा अध्याय 38 मध्ये पण मिळेल की परमेश्वर साले वेदीवर जर होम करायचा असेल तर कसं करायचं? प्रतिदिन म्हणजे रोज 1 वर्षाच्या 2 कोकरांचा नित्य होम करावा. एक सकाळच्या वेळेस आणि एक संध्याकाळच्या वेळेस. प्रेज द लॉर्ड. सो एक सकाळच्या वेळेस आणि एक संध्याकाळच्या वेळेस. सो इकडे ना परमेश्वराने कधी देवासमोर गेलं पाहिजे, वेदीवर कधी सॅक्रिफाईस केलं पाहिजे, का केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी नियमशास्त्रात दिलेल्या होत्या. आणि एलियाला ही प्रेयर पॅटर्न माहित होती. एलियाला देवाचं वचन चांगल्या प्रकारे माहित होतं. म्हणून तो तरुण विधवेच्या घरातही असताना कधीच त्याने नाही का वाईट विचार केला नाही, कारण तो देवाच्या वचनात रमलेला होता. जर तुम्हाला मॉर्निंग अँड इव्हनिंग सॅक्रिफाईस पाहायचं असेल तर यहोशूआला परमेश्वर काय म्हणाला होता? जर तुला नाही का तुझा मार्ग समृद्ध करायचा आहे, तुला जर पुढे जायचं तर तू काय कर? रात्रंदिवस या वचनांचं मनन कर. दिस इज मॉर्निंग अँड इव्हनिंग सॅक्रिफाईस. आज आपण काय करतो? आज आपण नाही का पशुबळी देत नाही, पण आपण आज काय करतो? देवाचं वचनावर मनन करणं. दिस इज मॉर्निंग अँड इव्हनिंग सॅक्रिफाईस. कमीत कमी दिवसातून 2 वेळा, सकाळ आणि संध्याकाळ, या वेळेस देवाचं वचन घेऊन बसलंच पाहिजे. देवाचं वचन घेऊन त्यावर मेडिटेशन केलंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो एलियाला देवाचं वचन माहित होतं, नियमशास्त्र माहित होता, त्यानुसार तो चालत होता. तो एक व्यक्ती होता जो वचन घेऊन प्रार्थना करायचा. ज्यावेळेस परमेश्वर एलियाला म्हणाला पाऊस पडणार नाही असं सांग, ते भविष्यवाणी तिकडे केली, तो निघून गेला. आहाब राजा त्याला सगळीकडे शोधतोय. 3 वर्ष कोणालाच एलिया सापडला नाही. गॉड वॉज हायडिंग एलायजा. की 3 वर्षापर्यंत परमेश्वर एलियाला लपवून ठेवतो आहे. कोणी त्याला शोधून काढू शकत नाही, त्याचा मागमूस कोणाला लागत नाही, त्याचा पत्ता कोणाला लागत नाही, कुठे गेलाय हे कोणाला काहीच माहित नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि 3 वर्षानंतर असं होतंय की एलियाकडे पुन्हा परमेश्वराचं वचन येत आहे आणि परमेश्वर त्याला म्हणतोय की ह्या वाटेने जा. पुन्हा आहाबकडे जातो आणि आपण ती गोष्ट पाहू शकतो 1 राजे याच्या 18वा अध्याय आणि 41वं वचन. ओके. प्रेज द लॉर्ड. आपण ना एलियाचं पूर्ण जीवन जर पाहायचंय ना, मला 3-4 सेशन लागतील. ओके. आपण ही जी घटना घडली आहे की पाऊस येणार आहे, त्यावरून एलियाचं प्रार्थनेचं जीवन कसं आहे हे पाहूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
अशाच गोष्टी घडत नाही. लोकांना वाटतं की मला एलियासारखं बनायचंय, की स्वर्गातून अग्नी बोलवेल. इकडे लोकांना देवाचं वाटतं वचन काय सांगतं माहितीये का? एलिया अहाबास काय म्हणतो, उठ खा पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत आहे. कारण एलियाने आता काय केलंय, देव जसं त्याला म्हणतोय, हा अहाबासमोर गेला आहे आणि अहाबला म्हणतोय की 3-3.5 वर्ष आता ऑलमोस्ट होऊन गेले. 3 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडणार नाही म्हणाला होता. 3 वर्ष होऊन गेली आहेत. अहाब समोर जातोय आणि एलिया तिकडे काय म्हणतोय की मला भरपूर जोरात विपुल पर्जन्यवृष्टी, याचा अर्थ खूप जोरात पाऊस पडायचा मला आवाज येतोय. प्रेज द लॉर्ड. आणि विचार करा, आता ही गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर आणा की भरपूर पाऊस पडण्याचा आवाज येतोय असं इस्रायलाच्या राजाला एक संदेष्टा उभं राहून सांगतोय. आणि जिथे आजूबाजूला पाहेल तिकडे नद्या सुकलेल्या आहेत, ओहळ सुकलेले आहेत, पाण्याचा थेंब नाहीये आणि सगळी जमीन कोरडी पडलेली आहे, दुष्काळ पडलेला आहे. 3 वर्षापासून शेती केलेली नाहीये, पीक नाहीये, गुरंढोरं मरण पावतायत, लोक मरण पावतायत तहानेने पाण्याने व्याकुळ होऊन होऊन. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या राजासमोर उभं राहून एलिया म्हणतोय की मला नाही का जोरात पाऊस पडण्याचा आवाज येत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती नाही का विरोधाभास असलेलं हे वाक्य आहे ना, की समोर दिसतंय काहीच नाहीये, एकदम रखरखीत ऊन आहे, सगळीकडे कोरडी भूमी पडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशा ठिकाणी एलिया म्हणतोय की मला विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी आवाज ऐकायला येतोय. आणि त्या परिस्थितीत ना जमीन किती कोरडी आहे, पाणी दिसतंय की नाही, किती ऊन आहे, किती उष्णता आहे, किती लोकांचा नाही का नाश होत आहे, हे पाहून एलिया नाही का डगमगत नाहीये. ते एलिया अहाबकडे जातोय आणि अहाबाला काय म्हणतोय माहिती, मला आवाज येतोय. काहीतरी गोष्टी त्याच्या कानावर पडतायत. त्याचे कान आत्मिक जगाशी एवढे नाही का एवढे ट्यून झालेले होते, एवढे की त्याला ज्या गोष्टी आत्म्यामध्ये घडतायत ना त्या गोष्टी ऐकायला येत आहेत, त्या गोष्टी दिसतायत. अलिशा असा होता की आत्मिक जगात पाहू शकत होता. प्रेज द लॉर्ड. एलिया आत्मिक गोष्टी ऐकू शकत होता. प्रेज द लॉर्ड. एलियाला आवाज येतोय आणि एलिया अहाबला म्हणतोय मला आवाज येतोय. हा असा विचार करत असेल राजा, इथे काय आहे, इथे कुठे काय, काहीच नाही, हा असं काय म्हणतोय. पण तरी सुद्धा एलिया पुढे जाऊन त्याला काय म्हणतो माहितीये का, तू आता खायला प्यायला वरती गेलास. अहाबला म्हणतो की लवकर उठ, तुझं खाणं पिणं कर, कारण ही जागा तुला सोडून जायचंय. तू खाणं पिणं करून घे, कारण इतक्या जोरात पाऊस येणार आहे, तर तू निघून जा. नाहीतर नाही का तुला इथून ह्या जागेतून ह्या पावसामध्ये तू फसशील, तुला जाता येणार नाही. आणि हे झाल्यानंतर, हे बोलल्यानंतर एलियाला फक्त पावसाचा आवाज येतोय, काहीच दिसत नाहीये. तसाच रखरखता सूर्य आहे, कुठेच काळे ढग जमलेले नाहीयेत, कुठे पाण्याचा थेंब नाहीये, वातावरण बदललेलं नाहीये. तशाच सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशामध्ये एलिया काय करतोय माहिती, एलिया कर्मेल डोंगराच्या एकदम नाही का वरच्या पॉइंटला, माथ्यावर जाऊन राहतोय. मी जे बोलते ना त्या गोष्टी डोळ्यासमोर आणा, त्याशिवाय हे समजणार नाही. कर्मेल डोंगराच्या माथ्यावर जातोय आणि तो काय करतोय माहिती, जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घालून प्रार्थना करतोय. याचा अर्थ गुडघे टेकलाय त्याने, नील डाऊन केलाय आणि पूर्ण वाकून असं नाही का चेहरा असा पूर्ण नाही का आपल्या पायांवर असं नाही का घालून तो प्रार्थना करतोय. ही प्रार्थनेची पोझिशन काय दाखवते माहिती, देर आर डिफरंट पोझिशन्स विथ डिफरंट मिनिंग्स. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस असं कोणी प्रार्थना करतो ना, हिअर एलायजा इज प्रेइंग फॉर द प्रोव्हिजन ऑफ गॉड. याच्या आधी सुद्धा एलिया एका डोंगरावर बसला होता, देवावर मनन करत बसला होता. आणि त्यावेळेस नाही का अहाब राजाने नाही का त्याचे सैन्य पाठवले होते, एलियाने स्वर्गातून अग्नी बोलवला होता. आठवते तुम्हाला ती गोष्ट, 3 वेळा ते सैन्य येतात, तो अग्नी बोलवतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस एलिया परमेश्वराच्या गौरवामध्ये चालत होता. ही वॉज वॉकिंग इन दी अथॉरिटी. तो त्या अधिकारात चालत होता आणि तो मनन करत होता. ही स्पोक अँड द फायर केम. हालेलुया. तो बोलला, 50 लोकांच्या त्या तुकडीवर देवाचा अग्नी स्वर्गातून उतरला. पण आता तो तसाच नाही का बसला आहे आणि बोलत नाहीये. आता तो ना पूर्णपणे ना जमिनीवर ओनवून आपला चेहरा असं गुडघ्यांमध्ये घालून तो प्रार्थना करतोय का. नाव ही इज वेटिंग फॉर द प्रोव्हिजन ऑफ गॉड. आपण सगळ्यात पहिलं वचन वाचलं होतं ना, अनुवाद याचा 11वा अध्याय 13 ते 17 वचन. तिकडे देवाचं वचन काय सांगतं की जर तुम्ही नाही का माझी सेवा कराल, माझ्या आज्ञा पाळाल, तर तुमच्या देशावर सुरुवातीचा शेवटचा अगोटीचा वळवाचा पाऊस योग्य समय मी पाठवेल. तुमच्याकडे पाणी पुरवठा असेल, तुमची शेती होईल, धान्य द्राक्षरस याचा पुरवठा असेल, जनावरांसाठी कुरणात गवत असेल, सगळ्या गोष्टी असेल. पण जर तुम्ही ह्या गोष्टी करत नाहीये तर काय होईल, आकाश बंद होईल, पाऊस पडणार नाही. प्रेज द लॉर्ड.
3 वर्ष झाली इकडे अहाब आणि इजबेल यांनी चुकीच्या गोष्टींचा नाही का कहर माजवला आहे आणि आकाश बंद झाला आहे, पाऊस पडत नाहीये. 3-3.5 वर्षांनंतर एलिया तिथे जातोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे घडायच्या आधी एलियाने काय केलंय? हा पाऊस घडायच्या आधीची जर घटना पाहिली तर तुम्हाला कळेल की एलियाने तिकडे गेल्यानंतर जेवढे बालचे संदेष्टे आहेत त्या सगळ्यांना कर्मेल डोंगरावर बोलवलंय आणि नाही का त्या सगळ्यांना त्याने म्हणाले की जो परमेश्वर अग्नीने उत्तर देईल तोच खरा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये हे पाऊस पडण्याच्या आधी, आकाश उघडण्याच्या आधी काही गोष्टी एलियाने केल्या आहेत. जितक्या अन्य चुकीच्या वेद्या होत्या त्या सगळ्या वेद्या त्यांनी मोडल्या. आपल्या परमेश्वराची जी वेदी मोडलेली तोडलेली होती ती त्याने रिपेअर केली. आय होप ही गोष्ट तुम्हाला माहित असेल म्हणून मी खूप डिटेल मध्ये जात नाहीये. पहिले राजे याचा 18वं वचन 20 पासून तुम्ही पाहू शकता, 20 ते 39. प्रेज द लॉर्ड. आणि एलिया काय म्हणतो? बालाचे किती संदेष्टे आहेत? 450. सो बालाचे 450 संदेष्टे, यहोवा परमेश्वराचा एकच संदेष्टा. हालेलुया. हे सगळे त्या डोंगरावर जमले आणि आपापल्या वेद्या त्यांनी उभ्या केल्यात. एलिया यहोवाचा संदेष्टा एक वेदी उभारणार तो आहे. 450 बालाच्या वेद्या उभारल्यात. त्याच्यावर त्यांनी काय केले? अर्पण ठेवलं आहे. आता अग्नी स्वर्गातून उतरेल आणि त्या वेदीवरचं अर्पण घेईल तो खरा परमेश्वर. सकाळपासून दुपारपर्यंत त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे बालाचे संदेष्टे गाणं, नाचणं, वेदीभोवती फिरणं करतायत. अग्नीने उत्तर आलं नाही. त्याच्यानंतर ते काय करतात? बायबल सांगतं त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्यांनी स्वतःला चाकूने आणि सुऱ्यांनी घाव करायला सुरुवात केली. हा त्यांचा रिवाज होता की स्वतःचं रक्त सांडायचं, स्वतःला जखमा करायच्या. रक्तबंबाळ झाले, लोक घायाळ झाले, पण आग उतरली नाही. आणि एलिया तिकडे बसलाय की उठवा उठवा, कदाचित झोपला असेल, कुठे काम करायला गेला असेल, कुठे लक्ष लागलं असेल, कुठे दुसरीकडे गेला असेल. देवच येतो, त्याला हाक मारा. हे लोक अजून जास्त ओरडतायत, अजून जास्त नाही का त्यांची वाद्य वाजवतायत, परंतु आकाश बंद आहे, तिकडून आग उतरत नाहीये. आणि त्याच्यानंतर एलिया काय करतोय माहिती? आता एलिया काय करतोय पहा. एलियाची वेळ आली. बायबल सांगतं 30वं वचन, प्रेज द लॉर्ड. 30वं वचन सांगतं की सर्व लोक नाही का त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी जी पाडून टाकली होती, याचा अर्थ तिकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग एक ऑल्टर होतं देवाचं, ती मोडून टाकली होती आणि बालाच्या वेद्या उभारल्या होत्या. एलियाने जी देवाची मोडलेली वेदी होती ती रिपेअर केली. दिस इज हिज प्रेयर लाईफ. ही नोज द वर्ड ऑफ गॉड प्रॉपरली. या वचनानुसार चालणारा व्यक्ती होता. तुम्ही निर्गम आणि गणना आणि अनुवाद ही पुस्तकं वाचा, तुम्हाला कळेल की देवासमोर कसा अप्रोच केला पाहिजे, का वेदीवर सॅक्रिफाईस केलं पाहिजे, का वेदीवरून प्रार्थना केली पाहिजे. सो त्याने काय केलं? तो असाच तिकडे गेला नाही. त्याने काय केलं माहिती? देवाची मोडलेली वेदी जी होती ना ती त्याने सगळ्यात पहिली रिपेअर केली. मग त्याने काय केलं? हालेलुया. त्याने परमेश्वराला हाक मारली. त्याने काय केलं माहिती? तो म्हणाला की इस्रायल याला जसे पुत्र होते, ज्याचे 12 पुत्र, 12 वंश, त्याने 12 दगड घेतली. या 12 दगड त्याने का घेतली ह्याच्याबद्दल मी काही गोष्टी सांगेल. देयर इज अ मिस्ट्री. कारण एलियाच्या आधी शमूवेल येऊन गेला आहे. शमूवेला नंतर एलियाच्या आधी किंग सॉलोमन येऊन गेला आहे. आणि शल्मोन राजाच्या वेळेस ना 12 जे कुळ आहेत, ओके, याचा अर्थ याकोबाचे जे 12 वंश आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली होती. काही लोक उत्तरेकडे, काही लोक दक्षिणेकडे स्थायिक झाले होते. प्रेज द लॉर्ड. सो 12 मध्ये 10 आणि 2 असे लोक वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करू लागले होते. सो इकडे एलियाने 12 दगड घेणे, मी थोडक्यात तुम्हाला सांगते, याच्यावर आपण नंतर कधीतरी शिकूया. त्यावेळेस काय झालं होतं की इस्रायलाच्या दक्षिणेकडे यहुदा आणि बेंजामिन, यहुदा आणि बन्यामिन यांची वस्ती झाली होती. हे 2 वंश वेगळे झाले होते. आणि इस्रायलाच्या उत्तरेकडे बाकीचे उरलेले 10 वंश होते. सो 10 आणि 2 हे विभक्त झाले होते. एक फूट पडलेली होती. परंतु एलियाला माहितीये परमेश्वर हा फूट पाडणारा परमेश्वर नाहीये. तो भलेही तिकडे कर्मेल डोंगरावर आहे, परंतु त्याने टोटली
इस्रायलाच्या वंशाच्या मानाने 12 धोंडे उचलले. देवाचं वचन सांगतं त्याने 12 दगड घेतली. प्रेज द लॉर्ड. त्याने हे दाखवले की परमेश्वर विभक्तपणामध्ये, फूट पाडण्यामध्ये परमेश्वर नाहीये. आणि त्याने नाही का सगळ्यांच्या नावाने ते धोंडे उचलले, ती दगड घेतली आणि त्या दगडांची त्याने एक वेदी रचली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली. सगळे वंश म्हणजे जे फूट पडली होती देवाच्या राज्यामध्ये, इस्रायलमध्ये, ती त्याने नाही का वेदीच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या नावाने त्याने ती एक केली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने काय केलं माहिती का, त्याने 2 खळगे बांधले की त्याच्यामध्ये नाही का वेदीच्या सभोवार त्याने असे नाही का खड्डे बनवले. त्याच्यामध्ये त्याने काही इंधन म्हणजे नाही का आग उतरायची किंवा वेदीवर जर काही आपण अर्पण करणार आहे त्यासाठी त्याने लाकूड, इंधन वगैरे ठेवलं. आणि काय केलं, एक गोरा, एक ॲनिमल कापून त्याचं काय केलं, त्या इंधनावर त्याने रचलं. त्याने आग लावली नाहीये, काही नाही, फक्त लाकडं रचली. त्याच्यावर नाही का बलिदान केलेला पशु त्याने ठेवलेला आहे. आणि मग त्याने काय केलं माहिती, त्याच्यावर, त्या वेदीवर 4 घागरी पाणी ओतायला सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा पन्हाळ्याला 4 घागरी पाणी होतं आणि पुन्हा तिसऱ्यांदा इतकं पाणी त्याने ओतलं त्या वेदीवर. 4 घागरी त्या वेदीसाठी खूप भरपूर होतं. त्याच्यानंतर 4 4 4 असं 12 घागरी मिळून ते पाणी त्या वेदीवर टाकण्यात आलं. त्या वेदीवर ज्यावेळेस हे पाणी टाकलं, बायबल सांगतं की वेदीवरून सगळीकडे पाणी वाहू लागलं. ते जे खळगे त्याने हे केले होते ना, बाजूला असे खळगे बनवले होते, ते सुद्धा त्या वेदीवरून वाहणाऱ्या पाण्याने भरून गेले. आणि त्याच्यानंतर तो प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं पहा 36व वचन, संध्याकाळच्या यज्ञ समयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, संध्याकाळच्या यज्ञ समयी, प्रेज द लॉर्ड, आधी नाही नंतर नाही, एलिया पुढे आला आणि म्हणाला, अब्राहम, इसाक, इस्रायल यांच्या देवा, इस्रायलमध्ये तूच देव आहे, मी तुझा सेवक आहे, मी या सर्व गोष्टीने तुझ्याच आज्ञेने केले आहेत, हे सर्वांस विदित कर. सो ही वॉज फॉलोइंग द वर्ड ऑफ गॉड, ही वॉज फॉलोइंग द कमांड ऑफ गॉड. तो काय म्हणतो, तो त्याला माहिती आहे, ज्या वेळेस एखादा व्यक्ती बोलतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या परमेश्वर आहे, याचा अर्थ जो परमेश्वर करार करतो. When you say Abraham, Isaac and Jacob, you are reminding God of his covenant with the humankind. Hallelujah. परमेश्वराने मनुष्यासोबत जो करार केला आहे, अब्राहम, इसाक, याकोबासोबत जो करार केला, त्या कराराची आठवण करून देणं असतं की परमेश्वर तू अब्राहम, इसाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे. सो एलियाला माहिती आहे परमेश्वराकडे अप्रोच कसा करायचा, कशी प्रार्थना करायची. या वेळेस जेव्हा परमेश्वराने काहीतरी दाखवणं गरजेचं आहे, त्यावेळेस तो परमेश्वराला कराराची आठवण करून देतोय. प्रेज द लॉर्ड. एलिया म्हणतो, अब्राहम, इसाक आणि इस्रायल यांच्या देवा, याचा अर्थ ज्यांच्यासोबत तू करार केलायस त्या परमेश्वरा, इस्रायलामध्ये तूच देव आहेस. तो देवाचं वचन पूर्ण करतोय की पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने परमेश्वराची सेवा. हालेलुया. दुसरा कोणावर तू विश्वास ठेवत नाही. इस्रायलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत, हे तू आता सर्वांना दाखव. हे परमेश्वरा, ऐक माझी विनंती, ऐक. तूच देव आहेस, तूच यांची हृदय पराडमुख केली आहेस, या लोकांस जाणीव होऊ दे. आणि तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला. त्याने होम बली, पहा, परमेश्वरापासून ज्या वेळेस त्याने कराराची आठवण केली, ज्या वेळेस परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे आणि त्या एकमात्र परमेश्वराचा मी सेवक आहे, हे त्याने नाही का लोकांसमोर घोषित केलं. ज्या वेळेस तो म्हणाला की परमेश्वर तुझ्या आज्ञेने ह्या गोष्टी घडतात, हे सगळ्यांना दाखवून दे, बायबल सांगतं स्वर्गातून आग उतरली. हालेलुया. आणि त्या आगीत काय काय जळून गेलं पहा. अग्नी उतरला, त्याने होम बली, जे गोरा कापून ठेवलं होतं ते, इंधन, त्याच्या खालचं लाकूड, जे इंधन ठेवलं होतं ते पण, धोंडे आणि माती, माती आणि दगड आगीमध्ये जळून भस्म होत आहेत. अशी कोणती आग स्वर्गातून उतरली असेल मला सांगा की ज्याच्यामध्ये दगड सुद्धा नाही का जळून राख होत आहेत. बायबल सांगतं स्वर्गातून अग्नी उतरली आणि होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले. याचा अर्थ जे 12 घागरी पाणी ओतलं होतं आणि जे खड्डे पूर्ण नाही का पाण्याने भरून गेले होते, ते सुद्धा पाणी नाही का त्या आगीने नाही का चाटून घेतलं, ते पाणी सुद्धा सुकून गेलं. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने दाखवलं की तोच खरा परमेश्वर आहे. सो व्हॉट एलायजा इज डुईंग, हालेलुया. तो परमेश्वराची वेदी रिपेअर करतोय, परमेश्वराच्या वचनाचं स्मरण करतोय, देवाला कराराची आठवण करून देतोय. या सगळ्या लोकांसमोर, 450 बालाच्या संदेष्ट्यांसमोर तो उभा राहतो आहे. त्या ठिकाणी इस्रायलचा राजा आहे, अहाबाला तो चॅलेंज करतोय
आणि परमेश्वराच्या नावाने उभा राहतोय. विचार करा, जर तो लोकांसमोर उभा राहतोय तर त्याचं वैयक्तिक देवासमोर उभं राहणं, देवासोबत चालणं किती स्ट्रॉंग असेल, किती जास्त नाही का घनिष्ठ त्याचा संबंध देवासोबत असेल. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रायव्हेट लाईफ मध्ये देवासोबत तुम्ही वेळ घालवत नाही, तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये देवाचं नाव घेऊन उभं राहू शकत नाही. तुम्ही फार तर फार संडे ख्रिश्चन बनून राहाल, की फक्त रविवारी चर्च मध्ये जाल, त्या सेफ वातावरणामध्ये फक्त तुम्ही देवाचं नाव घ्याल, तिकडून बाहेर आल्या आल्या तुम्ही कोणाला सुवार्ता सांगायची डेअरिंग करणार नाही. जर तुमचं वैयक्तिक देवासोबत नातं नाहीये तर प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हे सगळं झाल्यानंतर आता काय झालंय, सैतानी वेद्या पाडून टाकल्या आहेत, परमेश्वराची वेदी रिपेअर केली आहे, देवाच्या नावाने प्रार्थना केली आहे, देवाला कराराचं स्मरण करून दिलं आहे. आणि आता एलिया तिकडे जातोय, त्याला आवाज येतोय कशाचा, विपुल पर्जन्यवृष्टीचा. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय सांगतं, जे आपण वाचलं, अनुवाद याचा हालेलुया 11वा अध्याय 13 ते 17. अकॉर्डिंग टू दॅट वर्ड, हालेलुया. आता एलिया प्रार्थना करतोय. एलियाने काय केलंय, तो कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला. मी तुम्हाला थोडस स्टॅटिस्टिक्स इकडे दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. की एलिया किती तास प्रार्थना करत असेल हे साधारण नाही, वाचताना नाही का 2-3 वाक्यांमध्ये हा अध्याय किंवा ही गोष्ट संपते, परंतु त्याच्या नाही का डीप मध्ये जा, मुळामध्ये जा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं कर्मेलाच्या माथ्यावर एलिया गेला, त्याने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले, त्याने आपल्या चाकरास सांगितले वर चढ. चाकराला काय म्हणतोय, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले काही दिसत नाही. एलिया म्हणाला आणखी 7 वेळा जा. एलियाला आवाज येतोय पाऊस पडण्याचा, पण सूर्य दिसतोय, ऊन दिसते, कोरडी जमीन दिसते, कुठेच पाणी दिसत नाही, कुठेच काळे ढग दिसत नाही. तो आपल्या चाकराला काय म्हणतोय, नाव ही स्टार्टेड प्रेइंग. त्याला आवाज येतोय ना, पण त्याला आवाज येतोय, गोष्टी दिसत नाहीये. जे त्याच्या स्पिरिटला, त्याच्या स्पिरिच्युअल इयर्सला, त्याच्या आत्मिक कानाने जे ऐकायला येते त्या गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी एलिया आता कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेलाय, प्रार्थना करतोय, गुडघे नाही का टेकून आपलं मुख असं जमिनीवर लावून तो प्रार्थना करतोय आणि चाकराला म्हणतोय जा तिकडे वर चढ, समुद्राकडे जा आणि बघ काय आहे तिकडे, काय दिसतं तुला. प्रेज द लॉर्ड. चाकर तिकडे जातो आणि येतो, म्हणते काहीच दिसत नाही मला, आहे तसंच आहे, नुसतं ऊन आहे, रखरखत ऊन आहे, काहीच दिसत नाही. एलिया परत म्हणतो 7 वेळा जा. प्रेज द लॉर्ड. मी ज्या वेळेस नाही का सर्च करत होते की कर्मेल डोंगर आणि तिकडून जो समोरचा जवळचा समुद्र आहे, ओके, त्या समुद्राचं आणि ह्या डोंगरावरचं नाही का अंतर किती असावं. सो रफली नाही का अप्रॉक्सिमेट किंवा साधारणपणे नाही का जे मेजर जे किलोमीटर मध्ये म्हणा, माइल्स मध्ये जे मिळालं आहे, माउंट कार्मेल पासून जो समुद्र आहे तिथलं अंतर आहे ना, ते साधारणपणे नाही का असं म्हटलं जातं 9 माइल्स किंवा 15 किलोमीटर आहे असं म्हटलं जातं. ओके, 10 ते 15 किलोमीटर रफली धरून तुम्ही चाला की कर्मेल डोंगरापासून समुद्रापर्यंतचं अंतर. आता एलिया त्याला म्हणतोय की जा. सो तो डोंगर उतरतोय, समुद्राकडे जातोय आणि परत येतोय. याचा अर्थ तो डबल डिस्टन्स चालतोय. प्रेज द लॉर्ड. तो फक्त खाली उतरून येत नाही, तो परत तिकडे डोंगरावर जातोय, परत वर चढतोय, एलियाला सांगतोय काही दिसत नाही. एका वेळेस म्हणजे बायबल स्टॅटिस्टिक्स नुसार मी पाहत होते, त्याच्यात साधारणपणे त्यांनी दिलं आहे की कितीही फास्ट एखादं व्यक्ती गेलं, त्यांनी नाही का समुद्र आणि नाही का पर्वताच्या माथ्यावर एलिया बसला, एकदम वर हायेस्ट पॉइंटला तो गेला आहे. प्रेज द लॉर्ड. शिखरावर गेलाय, तर ते साधारण अंतर धरलं तर कमीत कमी 1.5 ते 2 तास. फास्ट एखादं व्यक्ती गेलं तर त्यांना लागणार, असं तर ते अंतर 5 ते 6 तासाचं आहे. सो एकदा उतरून जायचं, परत यायचं आणि एलियाला सांगायचं काहीच दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. तर ह्या प्रोसेससाठी साधारण 2 ते 3 तास सहज लागतात, सहज. आपण अप्रॉक्सिमेट नाही का साधारणपणे आपण अंदाज लावतोय, जे नाही का आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते त्या बेसवर, ओके, किती किलोमीटर अंतर आहे त्याच्यावर. ओके, सो साधारणपणे एक राऊंड लाईक एक टू अँड फ्रो राऊंड मारायसाठी 2 ते 3 तास लागतात. एलिया त्याला म्हणतोय 7 वेळा जा. समजा आपण रफली कमीत कमी 2 तास जरी अंतर धरलं, जर तो 7 वेळा जातोय तर कमीत कमी 14 तास लागणार आहेत त्याला. प्रेज द लॉर्ड. पहिल्यांदा गेला, आला, काही दिसत नाही. एलिया म्हणतो 7 वेळा जा. दुसऱ्यांदा गेला, आला, काही दिसत नाही. तिसऱ्यांदा गेला, तो आला, काहीच दिसत नाही. चौथ्यांदा सुद्धा गेला, 5व्यांदा गेला, काहीच दिसत नाहीये. 6व्यांदा गेला, काहीच दिसत नाही. एलिया म्हणतोय 7व्यांदा सुद्धा जा. एक राऊंड मारायसाठी जर 2 ते 3 तास लागले, तर 7 वेळा जाण्यासाठी कमीत कमी 15-16 तास त्याला लागतात. आणि प्रत्येक वेळेस तो जाऊन येतोय. एलिया वॉज प्रेइंग इन दॅट सेम पोझिशन. एलियाला पावसाचा आवाज येतोय, त्याला माहितीये की आता नाही का त्याने सगळ्या सैतानी वेद्या रद्द केल्यात
त्याने देवाचं नाव जमिनीत उंच केलंय. परमेश्वर करार पाळणारा परमेश्वर आहे. त्याने देवाला कराराची आठवण करून दिली आहे. पण तरी सुद्धा त्याची प्रेयर लाईफ किती स्ट्रॉंग आहे, की ज्या गोष्टी तो बोललाय त्या गोष्टी तर दिसेपर्यंत एलिया त्याचं प्रेयर पोझिशन सोडत नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो डोंगरावर बसलाय, इतके तास ऍट अ स्ट्रेच कंटिन्युअस प्रार्थना करतोय. कंटिन्युअसली एलिया प्रार्थना करतोय. कशासाठी? त्याला घर पाहिजे, त्याला लग्न करायचं आहे, किंवा त्याला त्याचं सक्सेसफुल करिअर बनवायचं आहे, किंवा त्याला इकडे राहून कंटाळा आलाय, त्याला दुसरीकडे जायचंय. स्वतःच्या गोष्टीसाठी नाही. तर जी गोष्ट त्याला स्पिरिट मध्ये दिसते, ज्या गोष्टी आत्म्यामध्ये त्याला ऐकायला येतात, त्या गोष्टी घडून येण्यासाठी, त्या गोष्टी पाहण्यासाठी प्रेइंग कंटिन्युअसली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ही गोष्ट साधारण नाही 7 वेळा जाऊन बघ काय दिसतंय काय नाहीये आणि एलियाने प्रार्थना केली आणि मग तो डोंगर उतरून खाली गेला, तेवढी साधारण गोष्ट नाहीये. इकडे एलिया गुडघे टेकून आपलं मुख गुडघ्यामध्ये आपल्या पायामध्ये लपवून कंटिन्युअस प्रार्थना करतोय. कंटिन्युअसली 7 वेळा तो जाऊन येऊन येतो. 6 वेळांदा सुद्धा गेल्यावर काहीच दिसत नाहीये आणि शेवटी 7व्यांदा परत जातो. त्यावेळेस नाही का त्याचा जो चाकर येतो ना, तो काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो मनुष्याच्या हाता एवढं, ओके, फिस्ट, ओके, एक हाताच्या मुठी एवढा एक लहानसा ढग वर येतोय. इतके तास एलियाने प्रार्थना केली. ज्या गोष्टी त्याला आत्म्यात दिसत होत्या त्या गोष्टी त्याला भौतिक किंवा अस्तित्वात दिसण्यासाठी तो कंटिन्युअसली प्रार्थना करतोय. आणि इतक्या तासांनंतर 1 तास त्या डोंगरावर बसून प्रार्थना करतोय देवाकडे, नाही का? तो बसलाय परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, तो प्रार्थना करतोय आणि एक छोटासा मनुष्याच्या हाता एवढा, नाही का, ढग हळूहळू वर येताना दिसतोय. प्रेज द लॉर्ड. तो एवढासा छोटासा ढग, एक ढग, एक पाऊस घेऊन येणारा ढग, एक काळा ढग वर येताना दिसेपर्यंत त्या एक ढगासाठी एलिया सारख्या संदेश त्याला सुद्धा ना कमीत कमी 14 ते 15 तास प्रार्थना करावी लागली आहे. तेवढे वेळ, तेवढे तास तो प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. पण त्याने प्रार्थना करणं थांबवलं नाही. असं नाही आहाबला बोलला आहे आणि नंतर काहीच होत नाही म्हणून निघून गेला नाही. का परमेश्वराकडे जाऊन म्हणाला नाही की देवा हे काय आहे, काहीच घडून येत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नाही, देव बोलला आहे या गोष्टी घडणार. देवाचं वचन सांगतं की जर नाही का आम्ही आमचं मन फिरवलं तर परमेश्वर योग्य वेळी आम्हाला पाऊस देईल. नाव दिस इज द राईट टाइम. देव करणार आहे, मी तोपर्यंत ही जागा सोडणार नाही. सो एलायजा वॉज प्रेइंग कंटिन्युअसली. हालेलुया. 7व्यांदा चाकर येतो, छोटासा ढग त्याला नाही का हाताच्या एवढा आकाराचा वर येताना दिसतो आणि एलिया म्हणतो आता आहाबाला जाऊन सांग रथ जुंपून खाली जा. आहाब वर गेलाय खाणं पिणं करायसाठी. चाकराला म्हणतो आता तू नाही का समुद्राकडे जाऊन ढग येतोय की नाही बघू नको, जा आहाब राजाला सांग तुझा रथ घे, त्या रथाला जुंप, सगळ्यात आधी तू ही जागा सोडून निघ, खाली जा. थोड्याच वेळाने मेघ आणि तुफान, हालेलुया, याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. हालेलुया. तो राहाबला सांगतो हा पाऊस आता असला मोठा येणार आहे ना, एक छोटासा ढग आता एवढ्या आकाराचा सुरुवात झाली वर यायला. प्रेज द लॉर्ड. अँड एलायजा गॉट व्हॉट ही वॉज प्रेइंग फॉर. त्याला कळलं. प्रेज द लॉर्ड. त्याची पर्सिस्टंट प्रेयर, वचनाला धरून प्रार्थना, देवाच्या सानिध्यात टिकून राहणं, परिस्थितीकडे पाहून न डगमगणं, खचून न जाणं, निराश न होणं, ओके, आणि देवाच्या वचनाकडे पाहून लाईक त्या गोष्टींना नाही का डिमांड करणं, त्या गोष्टींना नाही का प्रेशराईज करणं की नो दिस इज द वर्ड ऑफ गॉड. व्हॉट ही वॉज डुईंग, ही वॉज प्रेसिंग इन द प्रेयर. हालेलुया. प्रार्थना करताना तो त्या गोष्टींवर नाही का दबाव टाकत होता. ही वॉज डिमांडिंग द थिंग्स. हालेलुया. आणि त्याचं उत्तर त्याला इतक्या तासांच्या प्रार्थनेनंतर भेटतंय. तो 1 तास 2 तास 3 तास बसून नाही का उठला नाहीये. प्रेज द लॉर्ड. का प्रार्थना करता करता नाही का 1 तास प्रार्थना केली, 2-3 तास तो झोपी गेला नाहीये. तो गुडघ्यावर आहे, तो प्रार्थना करतोय, पोझिशन बदलली नाहीये, खाणं पिणं करत नाहीये, काहीच दिसत नाही. प्रभू जाऊ दे उद्या परत प्रार्थना करतो, उद्या ह्याच वेळी, तो आता रात्री प्रार्थना करतो नाही, तो तिथेच बसून आहे. प्रेज द लॉर्ड. ही इज होल्डिंग, क्लिंगिंग टू द प्रॉमिसेस ऑफ द लॉर्ड. आणि आता काय होतंय, बायबल सांगतं थोड्याच वेळाने मेघ आणि तुफान याही करून मोठमोठे ढग आले, वादळ यायला लागलं, आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. आहाब रथात बसून इस्रायलास चालला होता. आता आहाब काय म्हणतोय, रथामध्ये बसला आणि तो नाही का ह्या पावसातून निसटून आता इस्रायलास चालला आहे. बायबल काय सांगतं पहा.
हे 46 वर्स आहे ना, हे मला खूप आवडतं. पहिले राजे 18:46. परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून आहाबा पुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळ्या वेद्या नष्ट केल्या आहेत बालाच्या. त्याच्यानंतर आहाबा समोर जाऊन उभा राहिला आहे. आत्म्यामध्ये काही त्याला आवाज ऐकायला येतो. त्याचे आत्मिक कान नाही का पर्जन्यवृष्टीचा ध्वनी ऐकतायत. आणि मग तो डोंगर चढून जातोय. हायएस्ट पॉइंट शिखरावर जातोय. प्रार्थना करतोय. गुडघे टेकून काही खाणं पिणं न करता तिकडे प्रार्थनेच्या पोझिशन मध्ये त्याने कितीतरी तास घालवले आहेत. आणि त्याच्यानंतर हा काय करतोय माहितीये, खूप जोराचा पाऊस आलाय, खूप जोराचा. आहाब आपल्या मस्तपैकी रथामध्ये नाही का बसून तो इस्रायलास जायला निघालाय. एक जागा आहे, त्याचं नाव आहे इस्रायल. ओके, तिकडे जायला निघालाय. आणि बायबल काय सांगते की परमेश्वराचा वरदहस्त एलियावर आला. प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस्ड हिम. परमेश्वराचा हात एलियावर आला आणि तो काय करतोय, तिकडून उतरतोय. पाऊस आला आणि त्या भर पावसामध्ये प्रेज द लॉर्ड कंबर बांधून आहाबा पुढे, आहाब त्याच्या आधी खूप आधी निघालाय, रथामध्ये बसून इस्रायल चाललंय, पण एलिया आहाबाच्या पुढे इतक्या जोरात 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 धावत नाही का पहिला जाऊन पोहोचतोय त्या वेशीपर्यंत. या तुफानी पावसामध्ये, ह्या नाही का जोरात पडणाऱ्या पावसामधून इतके तासाची प्रार्थना केल्यानंतर किती नाही का एलिया अशक्त व्हायला पाहिजे, वीक व्हायला पाहिजे, बट ही वॉज कॅरिंग समथिंग. बायबल सांगतं तुमचा देह अशक्त आहे परंतु आत्मा उत्सुक आहे. हालेलुया. जर तुमचा आत्मा उत्सुक आहे आणि तुम्ही आत्म्याची वाणी ऐकताय, तुमचा देह आत्म्याकडून नरिशमेंट मिळेल, आत्म्याकडून त्याला नाही का ताकद मिळेल. प्रेज द लॉर्ड. बट मोस्ट ऑफ द टाइम, अनेक वेळा आपण काय म्हणतो, देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे, म्हणून आपण नाही का देहापुढे शरीरापुढे गिवअप करतो आणि आपल्याला वाटतं अशक्त आहे माझं शरीर. पण आपण आत्मा किती उत्सुक आहे, किती एक्साइटेड आहे, किती नाही का आत्म्याला गोष्टी करायच्या हे पाहत नाही. आत्म्याची वाणी शरीराला ऐकवायला लावायची, शरीरामुळे आत्म्याला ना कॉम्प्रोमाइज करायला लावायचं नाहीये. एलिया सुद्धा थकलाय, एलिया सुद्धा कमजोर पडलाय, एलिया सुद्धा इतका वेळ प्रार्थना करत बसलाय, पण जितका वेळ देवाच्या सानिध्यात घालवतोय, बायबल सांगतं जे परमेश्वराची आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील. नाउ इज रिसिव्हिंग न्यू स्ट्रेंथ. हालेलुया. आणि एलिया काय करतोय, धावत 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 इतक्या नाही का असा घोर असा काळोख झाला आहे, ढग गडगडतायत, पाऊस पडतोय आणि आहाब रथामध्ये बसून सुद्धा जे डिस्टन्स पार करू शकला नाही, हा धावत जाऊन पार करतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. साधारणपणे जर करमेल डोंगर आणि समुद्राचं अंतर समजा 10 ते 15 किलोमीटर जर धरलं, तर मला सांगा रोज कोण 15 किलोमीटर चालतंय, जातंय, येतंय, किंवा कोण धावू शकतंय एवढं. प्रेज द लॉर्ड. करून पाहिलंय तुम्ही, त्याचा चाकर सुद्धा आहे ना 7 वेळा जातो येतो. एलिया कसा असेल, कॅन यू इमॅजिन, कॅन यू इमॅजिन. एलियाचा चाकर 7 वेळा जाऊन येऊन पाहतोय की ढग आलाय की नाही, ढग आलाय की नाही, पाऊस पडतो की नाही, आणि 7व्या खेपेस एक छोटासा ढग येताना दिसतो. आणि एलायजा न्यू की आता ह्या गोष्टी नाही का झाल्यात, आता नाही का ही राईट टाइम आहे, आता पाऊस पडणार आहे, इथे पुन्हा नद्या वाहणार आहे, तिकडे नाही का गवत कुरणामध्ये असणार आहे, द्राक्षरस आणि धान्य यांचा पुरवठा होणार आहे, कारण परमेश्वराची वेदी स्थापित केली आहे, परमेश्वराच्या वेदीवर अर्पण केलं आहे, आणि कोणीतरी त्या वेदीची सर्व्हिसिंग करत आहे, कोणीतरी त्या वेदीवर देवाचं नाव घेऊन उभं राहत आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही असंच तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीमध्ये सर्व्हाइव्ह करत नाही. तुम्ही असंच नाही का रोज जे चाललंय त्यामध्ये टिकून राहत नाही. जर देवासमोर तुमचं उभं राहणं नाहीये, तर त्या परिस्थितीत तुम्हाला टिकता येणार नाही. तुम्ही नाही का कसे तरी संघर्ष करत एखाद दुसरा दिवस घालवाल, थोड्या दिवसाने तुम्ही नाही का एक्झॉस्ट होऊन जाल, तुम्ही पडाल. प्रेज द लॉर्ड. ही साधारण गोष्ट नाहीये. लोकांना वाटतं की देवाचे संदेष्ट होते, परमेश्वराने त्यांना निवडलं होतं, स्पेशल ग्रेस दिली होती, स्पेशल ग्रेस. पर बायबल सांगता परमेश्वर पक्षपाती नाहीये. म्हणून मी काल सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा याकोबाचे पत्र याचं मी 5:17 हे वचन घेतलं होतं. कोणीतरी प्लीज वाचा याकोबाचे पत्र 5:17 हे वचन. आमेन. प्रेज द लॉर्ड. इकडे ना याकोब स्पष्ट म्हणतो, एलिया आपल्यासारखा मनोविकार असलेला, आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. तुम्ही जसे आहात तसा एलिया होता, मी जसे आहे तसा एलिया होता. आपल्यासारखा स्वभाव होता, आपल्यासारखी वृत्ती होती, आपल्यासारखे विचार येत होते, आपल्यासारखा परिस्थितीचा विचार त्याला यायचा, आपल्यासारखीच परिस्थिती त्याला भेडसावत होती, आपल्यासारखे चॅलेंजेस त्याच्या लाईफ मध्ये येत होते. परंतु बायबल सांगतं
त्याने आग्रहाने प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये डिफरन्स हा एक होता की तो एक प्रार्थना करणारा व्यक्ती होता. त्याची आग्रहाची प्रार्थना असायची. त्याची नाही का प्रार्थना जी होती ना, लाईक ही यूज्ड टू स्पेंड आवर्स इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. असं नाही की देवाने निवडलंय, मी माझ्याकडे देवाचा शब्द येतो, माझं काम आहे बोलणं सांगणं. नो, ही वॉज स्पेंडिंग टाइम इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड. जर एखादा व्यक्ती संदेष्टा आहे, एखादा व्यक्ती जर प्रोफेट आहे, देवाची वाणी येणार, शब्द येणार, परंतु तुम्हाला माहितीये त्या गोष्टी कॅरी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ना ती आत्मिक कॅपॅसिटी लागते. तुम्हाला तेवढी नाही का कुवत देवासमोर लागते. प्रेज द लॉर्ड. एलियाने स्वतःचं जीवन नव्हतं. देव म्हणाला चल तिकडे जा, तो त्या ब्रुक ऑफ चेरीत कडे जाऊन राहिला. एलिया म्हणाला सारपतला जा, विधवेकडे, तिकडे जाऊन राहिला. एलिया म्हणाला उठ चल अहाबकडे जा, तो अहाबकडे गेला. एलिया म्हणाला जा इस्रायलास, पळत पळत धावत धावत तो गेला. नंतर एलिया नंतर तो नाही का पळून जातो आणि तो म्हणतो की परमेश्वर, मी नाही का माझ्या ज्या वेळेस जेझिबेल म्हणते त्याला की नाही का आज तू जसं केलंय बालाच्या संदेशांचं, उद्या याच वेळेस तुझी सुद्धा गत असंच करेल. तुझं जर शिर धडा वेगळं नाही केलं तर बघ. आणि त्यावेळेस एलिया तिकडून निघून पळून जात असतो आणि इतका थकतो धावून धावून. सी आता हा एलिया जो कर्मेल डोंगरावरून निघालाय, इस्रायलास धावत 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 इतक्या तासांची प्रार्थना करत नाही का राजाच्या आधी जाऊन पोहोचलाय वेशीमध्ये. हाच एलिया आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत धावत निघालाय. तो थकून गेला आहे. तो म्हणतो मी माझ्या पूर्वजांपेक्षा मोठा नाहीये, माझ्या वाडवडिलांपेक्षा मी काही खूप ग्रेट माणूस नाहीये, मी साधारण माणूस आहे आणि मी मेलो तर किती बरं होईल असं म्हणतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता. पुढचा अध्याय जर पहिले राजे 19 अध्याय वाचला तर तुम्हाला कळेल एलिया नाही का एवढा थकून गेलाय, गळून गेलाय आणि तो म्हणतो मी माझ्या पूर्वजांपेक्षा, माझ्या वाडवडिलांपेक्षा मी महान, मी ग्रेट नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपल्यासारखा माणूस होता आणि तो म्हणतो जेव्हा मला मरायचंय, स्वर्गातून देवदूत येतो, त्याच्यासाठी नाही का भाकरी घेऊन येतो, पाणी घेऊन येतो आणि म्हणतो उठ हे खा, तुला यापुढे धावायचंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या भाकरी आणि नाही का पाण्याच्या जोरावर तो 3 दिवस धावत पळत राहतो. प्रेज द लॉर्ड. सो एलिया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता, परंतु तो आपल्यासारख्या साधारण गोष्टी करत नव्हता. त्याने नाही का प्रार्थनेमध्ये, त्याने देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या वचनामध्ये त्याने नाही का एक स्वतःला नाही का एक स्थान निर्माण केलं होतं. स्वतः त्या गोष्टींना तो घेऊन चालत होता. ऍट अ स्ट्रेच नाही का एक छोटासा ढग दिसण्यासाठी, देव जे बोललाय ती गोष्ट घडून येते की नाही पाहण्यासाठी, पाऊस पडावा ह्यासाठी नाही का एलिया आग्रहाने प्रार्थना करत होता. बायबल सांगतं त्याने आग्रहाने प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. जेव्हा की देव म्हणाला होता 3 वर्ष पडणार नाही, पण 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पडला आणि भूमीने आपले फळ उपजविले. पुन्हा त्याने प्रार्थना केली. त्याला माहिती आहे की प्रार्थनेशिवाय पाऊस पडणार नाही. त्याला माहिती आहे की प्रार्थना देव कधी ऍक्सेप्ट करणार. त्याला माहिती आहे की देवाची वेदी का रिपेअर करायला लागते. त्याला माहिती आहे देवाकडून काही, स्वर्गाकडून माझ्या राष्ट्रासाठी, या इस्रायलसाठी काही गोष्टी मागायच्या तर मी काय केले पाहिजे, व्हॉट आर द प्री रिक्विजिट्स, काय कोणत्या गोष्टींची पूर्ती केली पाहिजे त्याला माहित होतं. सो व्हॉट ही डिड यू नो, एलियाने सर्व चुकीच्या वेद्यांचा नाश केला. एलियाने देवाची वेदी स्थापित केली, देवासाठी सॅक्रिफाईस केलं, त्या वेदीवर त्याने अर्पण केलं, त्याने परमेश्वराच्या नावाने आराधना केली, त्याने परमेश्वराच्या कराराचं स्मरण केलं आणि त्याने आत्म्यातून काही गोष्टी रिसीव्ह केल्या. जे आत्म्यात अभिवचन मिळालं, जो आवाज त्याला ऐकायला आला, ती गोष्ट होईपर्यंत देवाच्या सानिध्यातून तो उठला नाही, तो कंटाळला नाही, तो डगमगला नाही. तुमच्या आणि माझ्यासारख्या स्वभावाचा मनुष्य. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खूप लोकांना वाटतं एलिया म्हणजे नाही का इतका मोठा संदेश नाही. येस, मेजर प्रॉफिट आहे, खूप मोठा देवाचा निवडलेला संदेश आहे, पण आपल्यातूनच घेतलेला आहे. जर एलियाद्वारे ह्या गोष्टी होऊ शकतात तर तोच परमेश्वर आज आपल्यामध्ये काम करत आहे. बट ही पेड द प्राइस. एलियाने देवाच्या सानिध्यामध्ये ती किंमत मोजली. त्याला स्वतःचं जीवन नव्हतं, तो देवाच्या आवाजावर नाही का प्रवास करायचा, इकडे जा तिकडे जा, गप्प बस, चलूट निघ, त्यानुसार तो करायचा. आराम कर तर बसणार, पळ तर पळणार नाही का, जा डोंगरावर तर जाणार, त्या गोष्टी तो करत होता. आपण देवासमोर कशासाठी जातो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो तेव्हा कशासाठी जातो, परमेश्वर मी, माझा परिवार, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं, माझं घर, माझं एज्युकेशन, माझं करिअर, माझे EMI, माझे हप्ते, माझे कर्ज, माझे ड्रीम्स, माझं मंडळी, माझी मिनिस्ट्री, आपण माझं 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 करत देवाच्या सानिध्यात जातो. भलेही तुम्ही 2-3 तास प्रार्थना करत असाल, पण तुमच्या प्रार्थनेचा विषय काय, तुमच्या प्रार्थनेचा नाही का आशय काय, ह्या गोष्टींकडे कधी लक्ष दिले का? तुमच्या माझ्यासारख्या स्वभावाचा एक माणूस एलिया, बट इज प्रेइंग फॉर द नेशन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
म्हणून किती तास प्रार्थना करतोय हे महत्वाचं आहे. त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे काय प्रार्थना करतोय, कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करतोय, कोणतं नातं देवासोबत आपण जपतोय, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. इट इज ऑलवेज अँड ऑलवेज पहिल्याने त्याचं राज्य आणि नीतिमत्व, हालेलुया, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. पण आपण नाही का सिक्वेन्स बदला, आपण माझ्या सगळ्या गोष्टी, मग नीतिमत्व, मग देवाचं राज्य. प्रेज द लॉर्ड. नाही, बायबल तसं काम करत नाही. देवाच्या वचनाचे सर्व आशीर्वाद ना ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. बट यू हॅव टू पे द प्राइस. एक किंमत मोजावी लागते देवाच्या सानिध्यामध्ये, एक किंमत मोजावी लागते त्या गोष्टी परमेश्वराकडून मिळवण्यासाठी. काही गोष्टी मिळवून त्यामध्ये, त्या आशीर्वादामध्ये, त्या मोठ्या लेवलला चालण्यासाठी ना बरेच वेळा स्वतःला नाही म्हणावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला नाही म्हणता आणि परमेश्वराला हो म्हणताना तुम्ही त्या अलौकिक स्थानामध्ये उभं राहता. ज्यावेळेस त्यांनी अग्नी बोलवला, ही वॉज वॉकिंग इन द अथॉरिटी, ही वॉज शोईंग पीपल व्हॉट गॉड कॅन डू. बट वेन ही वॉज प्रेइंग फॉर द रेन, बायबल सांगतं ज्यावेळेस देवाच्या प्रोव्हिजनसाठी पाऊस पाठवणं काय देवाचं नाही का, एक नाही का देवाचं प्रोव्हिजन आहे, देवाने लोकांना केलेला पुरवठा आहे. त्यासाठी ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता, तो आग्रहाची प्रार्थना करत होता, तो विनंती करत होता, तो कंटिन्युअस प्रार्थना करत होता. प्रेज द लॉर्ड. एलिया हा प्रार्थनेमुळे होता. प्रेज द लॉर्ड. तो इतका देवाच्या सानिध्यात चालायचा की त्याला फरकच पडायचा नाही की तो आज कुठे आहे, काय आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असे काही लोक तुम्हाला दिसतील की ते लोक नाही का, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते लोक नाही का लिटरली असे आवेशी असतील, असे अग्रेसिव्ह, थोडेफार व्हायलेंट तुम्हाला दिसतील. ते देवाच्या सानिध्याला इतकं महत्वाचं घेतात ना की तुम्हाला वाटेल इतकं काय आहे. बट देर आर डिफरंट लेवल्स, देर आर डिफरंट जनरल्स. देवाच्या सानिध्यामध्ये असे काही लोक आहेत ना की परमेश्वराच्या उपस्थितीला इतकं महत्व देतात. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांवर नाही का, लोक म्हणतात आम्हाला एलियाचा मॅन्टल पाहिजे, आम्हाला अलिशा सारखा डबल अनॉइंटिंग, डबल नाही का तो अभिषेक पाहिजे. अशाच गोष्टी घडत नाही. कोणीतरी त्या सानिध्यामध्ये देवाच्या समोर बसून नाही का प्रार्थनेमध्ये, उपवासामध्ये, वचनामध्ये नाही का ती किंमत मोजताय, त्या तो वेळ घालवतोय. इफ यू आर दॅट पर्सन, आय एम टेलिंग यू, जसं येशू म्हणाला की मी जे केले त्याच्यापेक्षाही महान गोष्टी, त्याच्यापेक्षाही मोठ्या गोष्टी नाही का तुम्ही कराल. प्रेज द लॉर्ड. बट देअर will be a price to be paid. Hallelujah. देवाच्या सानिध्यात वेळ घालवा. आय एम टेलिंग यू, समटाइम्स नाही का असं घडतं माझ्यासोबत की खूप साऱ्या गोष्टींचं नाही का मला लाईक इतके डीप, इतक्या गोष्टी, आणि पवित्र आत्मा काही दाखवतो पण त्या गोष्टी घेऊन बोलणं, सांगणं कित्येक वेळा घरात जरी मला डिस्कस करायचं असेल माझ्या हसबंड सोबत, मला करता येत नाही. बिकॉज आय एम नॉट दॅट मच डेव्हलप, आय एम नॉट दॅट मच काही गोष्टी कळतायत, परंतु ते घेऊन चालण्यासाठी सुद्धा ना मला माझ्या शरीराची, माझ्या मनाची, विचारांची तयारी करावी लागते. इट्स नॉट इझी, इट्स नॉट इझी. आपण या शेवटच्या दिवसांमध्ये तयारी करत आहोत. समजा असा दुष्काळ पडला, समजा अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि सगळे जसा आहाब उठला आहे तसं नाही का राजे किंवा गव्हर्नमेंट किंवा प्रशासन विरोधात उभं राहिलं, तर देवाचं वचन घेऊन किती जण उभे राहतील, किती जण इतके तास प्रार्थना करतील. का सगळे लोक नाही का कुरकुर देवा देवा, जसं इस्रायल काय करायचं, चांगले दिवस आले की चुकीच्या मार्गाला लागायचे, परत नाही का त्रास झाले की परमेश्वरा देवा, बायबल सांगतं की परमेश्वराकडे देवाकडे नाही का इस्रायलाची आरोळी आली आणि परमेश्वराने एक शास्ता पाठवला, परमेश्वराने कोणाला तरी पाठवलं. नुसतं गरज पडल्यावर ना आरोळी मारणारे, रडणारे लोक बनणार का परमेश्वराचं वचन घेऊन अधिकारात उभं राहणारी लोक बनणार. प्रेज द लॉर्ड. यू कॅन नॉट कॉम्प्रोमाइज विथ युअर प्रेयर लाईफ. यू कॅनॉट, यु नो, तुमचं प्रार्थनेची आतला बदल तुम्ही कशासोबतच करू शकत नाही. यू कॅन नॉट. तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावर जास्त हल्ले होणार, प्रार्थना करणं एक चॅलेंज बनणार. बट स्टील कंटिन्युअसली, परसिस्टंटली प्रार्थना करत राहा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या माझ्या स्वभावासारखा एक माणूस आहे ज्याचं नाव एलिया आहे. तो प्रार्थनेने स्वतःची डेस्टिनी चेंज करतोय, तो प्रार्थनेने त्या गोष्टींमध्ये चालतोय ज्या गोष्टी आज ऐकून आपण म्हणतो की हे कसं शक्य आहे. बट दीज आर द डेज ऑफ एलायजा. हालेलुया. These are the days of the prophets of God. These are the days of men and women of God. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर खूप चांगला आहे, खूप चांगला आहे.
तुम्ही जसं प्रार्थनेमध्ये वेळ घालवाल ना, तुम्हाला समजेल अजून आणि अजून देवाच्या खोलीमध्ये, देवाच्या लाईक रहस्यांमध्ये जाण्याची इच्छा होईल. तुम्हाला कळेल की तुम्हाला काहीच माहित नाही. आतापर्यंत तुम्ही नाही का त्या काठाशी पण पोहोचले नाही. तुम्ही खूप दूर आहे. पण परमेश्वर इतका गहन आहे, इतका गूढ आहे, इतके रहस्य आहेत, इतके शेड्स आहेत, इतकी खोली आहे, इतक्या गोष्टी आहेत ना, की तुम्ही नाही का थक्क होऊन जाल आणि तुम्ही म्हणाल मी रोज या प्रेमाच्या नाही का ह्या देवाच्या प्रेमात पडते. प्रेज द लॉर्ड. आज सकाळी ज्यावेळेस माझ्या मुलीला मी स्कूलला सोडून माझ्या मोठ्या मुलीला ओके मॉर्निंग स्कूलला सोडून ज्यावेळेस मी घरी येत होते, सडनली नाही का माझा नाही का पास्ट माझ्या डोळ्यासमोर पित्याने घालवला. इट वॉज सो क्विक. इतकं क्विक झालं की माझा जो भूतकाळ आहे, सगळ्या गोष्टी की काय झालंय, कसं घडलंय, कोणते चांगले दिवस होते, कोणते वाईट दिवस होते, कसं रिजेक्शन आलं, कसं नाही का ऍक्सेप्टन्स आलं, कशा वेगवेगळ्या गोष्टी घडल्या, कसं लोकांनी नाकारलं, किती दुःख झालं आणि मग त्यामध्ये माझ्यामध्ये किती वाईट बदल झाले, कसं बिटरनेस, अँगर किंवा नाही का अक्षमा ह्यामध्ये मी गेले आणि कशा गोष्टी झाल्या. असं क्विकली आय एम टेलिंग यू, जेव्हा परमेश्वर काही गोष्टी दाखवतो ना, वेळ नाही लागत. इतकं क्विकली सगळं असं नाही का घरी येताना देवाने माझ्या डोळ्यासमोरून दाखवलं. अँड देन गॉड शोड मी द पर्पज ऑफ रिजेक्शन. मी कधीच ह्या गोष्टीवर विचार केला नव्हता. कधीच मी असं कोणाचं ऐकलं नाही, वाचलं नाही, काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. लिटरली फादर वॉज टेलिंग मी, होली स्पिरिट वॉज रिव्हिलिंग मी की ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या, वाय ही टुक मी टू दॅट लाईक why he made me to travel through the valley of rejection. त्या रिजेक्शन मधून, त्या सगळ्यामधून त्याने का नेलं आणि त्याचा नाही का किती सुंदर प्लॅन. म्हणजे कोणीतरी नाकारतंय, कोणीतरी नाव ठेवतंय, कोणीतरी आपलं नाही का आपल्याला त्या दिवसांमध्ये त्रास देतंय. आय एम टेलिंग यू, मी घरी येईपर्यंत रडत होते आणि घरी येऊन मी डायरेक्ट गुडघ्यावर बसून प्रार्थना करायला लागले. बिकॉज गॉड शोड मी द पर्पज ऑफ रिजेक्शन. मी कधीच विचार केला नाही की माझ्या बाबतीत जे वाईट घडतंय, मला जे रिजेक्शन मधून जावं लागतंय, जे नकारात्मक जावं लागतंय, जिथे आपले लोक आपल्या विरोधात उभे राहतात, आपल्याला टाकून देतात किंवा अशा काही गोष्टी घडतात जिथे तुम्ही फेल्युअर मधून जाताय, त्यामध्ये सुद्धा नाही काही हेतू असू शकतो, त्यामध्ये सुद्धा काही गौरवी परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर खूप महान आहे. मी तुम्हाला सांगते, काही गोष्टी आता समजत नसतील तुम्हाला, परंतु धीर धरा. बायबल सांगतं की प्रभू येशू म्हणतो मी जगाला जिंकलं आहे, धीर धरा. प्रेज द लॉर्ड. डगमगू नका, लगेच माघार घेऊ नका, लगेच टोकाचा निर्णय घेऊ नका. ज्या वेळेस देवाने लिटरली नाही का शौलाच्या डोळ्यावर नाही का जी खपली आली होती, तो आंधळा झाला होता, ती पडली त्यावेळेस त्याला नाही का साधारण दृष्टी नाही मिळाली, त्याला आत्मिक दृष्टी मिळाली, त्याला रहस्य कळायला लागली. आज नाही का ती खपली डोळ्यावरून देवाने काढली आणि जे इतक्या वर्षाचं जे ओझं होतं ना, गॉड शोड मी हिज प्लॅन, द पर्पज ऑफ रिजेक्शन. त्या नकारात्मकतेमधून, त्या नाही का एकटेपणामधून, त्या धिक्कारलेल्या अवस्थेतून जाण्यामध्ये देवाचा किती गौरवी हेतू होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो गॉड हॅज हिज वेज. तुम्ही फक्त परमेश्वरासाठी अवेलेबल राहा. डोंट मर्मर. मी इतकी माफी मागितली देवाची की त्या दिवसांमध्ये ह्या सगळ्यातून जात असताना माझ्या हृदयात किती बिटरनेस आलं, मी किती वाईट वागले, मी किती वर्ष नाही का अक्षमा घेऊन चालत होते, किती मी त्या त्रासातून गेले, किती गोष्टी घडल्या, पण ह्या सगळ्यामधून परमेश्वर माझ्यासाठी चांगलं काहीतरी करत होता. प्रेज द लॉर्ड. जस्ट आय एम टेलिंग यू, स्पेंड मोर टाइम. सगळ्या गरजा, वॉन्ट्स, नीड बाजूला ठेवा आणि देवाला म्हणा देवा मला तू पाहिजे. रोज रोज देवाला म्हणा फक्त प्रभू तुझ्यामध्ये मी समाधानी आहे, मला दुसरं काही नाही पाहिजे. एक एक प्रश्नाचं उत्तर मिळत जाईल. अशा अलौकिकतेमध्ये तुम्ही चालाल, अशा सुपर नॅचरल गोष्टींमध्ये तुम्ही चालाल ना की कोणतीच या जगातली गोष्ट तुम्हाला डगमगवू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर महान आहे. डोंट कंप्लेन. तक्रार करू नका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द